नाही, सरकारकडून कसलं बोलणं नाही, कसलं काहीच नाही आहे, बोलणं नाही, काय नाही, काय हो. मुंबई सुद्धा आज मोर्चा आहे. मी कालच आवाहन केलं की ते बांधवांनी त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. इथं जरी उपोषण असलं तरी संतोष भैयासाठी पण हे आणि मराठा समाजासाठी पण आहे. आज करोडो लेकरांच्या न्यायाचा प्रश्न आहे आणि आपली जबाबदारी संतोष भैयाला पण न्याय मिळाला पाहिजे आणि करोडो लेकरांना मराठ्यांचाही न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण देऊ. त्यामुळं ही लढाई सुरू राहणार आहे. कोणताही विषय मागं पडणार नाही. सगळे सोबत घेऊन हे उपोषण आपण करतो. का विश्वास व्यक्त करायचा नाही त्याचं कारण सांगतो. पूर्वी वेगळं होतं. पूर्वी ढकलाढकली व्हायची. फडणवीस साहेब म्हणायचे मी शिंदे साहेबाला का वाढ देत नाही, त्यांना विचारून बघा, ते कम देत नाहीत मला माहीत. आता तुम्हीच काय टेन्शन आहे का? आता ढकलाढकली काही आहे का? आता सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुम्ही, बहुमत तुमचंच. आता काय लोड आहे का? आता आम्हाला कळलं मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष, राग, आकर्ष आहे का नाही? तुम्हाला मराठ्यांचे पोरं मोठे होऊ द्या वाटते की नाही? प्रत्यक्ष बघणार आहेत आता या उपोषणात. तुमचं मराठ्यांच्या बद्दलची भावना काय हे राज्य, उभं राज्य आता बघणार. म्हणजे तुमच्या पक्षातले मराठी पण बघणार आहेत आणि शेतकरी मराठी पण बघणार. आता बोलायला जागाच नाही. आम्ही काय बोललो का फडणवीस साहेबाला? नाही. साहेब म्हणतो आम्ही त्यांना. काय बोललो का? बोलणार नाही. हे उपोषण होईपर्यंत आम्ही विश्वास ठेवलाय. आता समाजालाच कळू द्या. जसं की आम्हाला जातीवादी म्हणतात तसं लोकांना ऑटोमॅटिक कळून चुकलं जातीवादी खरे कोण. काही दिवस थांबावं लागतं त्यासाठी. आता राज्यात कळलं खरे जातीवादी कोण. तसं मुख्यमंत्री उघडे पडू द्या ना आता ज्यांच्या समोरच. त्यांच्या मनात जर मराठीविषयी राग नाही तर देऊन टाकतील. मराठ्यांना त्यांना पोरं त्याला फाश्या घेऊ द्यायच्या नसतील, मरू द्यायचे नसतील, त्यांचं भविष्याचं वाटोळं होऊ द्यायचं नसतील तर देतील आरक्षण. आणि त्यांच्या मनात जर आकर्ष, द्वेष, मराठ्यांविषयी राग असेल, चीड असेल, त्यांना मराठीचे पोरं मारून टाकावं वाटत असतील तर नाही देणार. ते उघडं पडून जाईल. त्यांना मराठ्यांचा वेळोवेळी अपमानच करायचा आहे हे लोकांपुढं उघडं पडलं. म्हणजे त्यांच्यावरच आता बाजू आहे काय करायचं. पण आम्हाला खात्री आहे, मला नाही वाटत ते मराठ्याशी बेमानी करतील म्हणून. कारण मराठ्यांशिवाय अंगावर गुलाल नाही पडू शकत. कारण लाट नाही, मोदींची लाट नाही, कुठं काहीच नाही. लाट होती त्या टायमाला पडले बादा सगळे. आणि आता लाट नाही, काय नाही, एवढे आले म्हणजे मराठ्यांच्या मताशिवाय ते सत्तेत बसू शकत नाही. माझ्या मराठ्यांनी त्यांना आमदार केलं, मंत्री केलं, सत्ता दिली. आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठं करायचं का नाही हा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा विषय. त्यामुळं ते आता चित्र लगेच आता आजपासून स्पष्ट व्हायला सुरू होणार.